रत्नागिरी आणि जगभरातील बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी रत्नागिरी खबरदारच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना आजच लाईक, सबस्क्राइब आणि फॉलो करा। मला फक्त आता न्याय मिळवून द्या आणि माझा पोरगा द्या, मला एवढंच माझं म्हणणं आहे। मला बाकी काही नाही कोणाचं केलंय। मी एवढं म्हणत होते ना की माझा पोरग्याने जर गुन्हा केला नसेल तर तुम्ही 8 बिंदास टाका, मी तुम्हाला काहीच म्हणणार नाही। तुम्ही पकडला होतात ना, पकडला नसतात ना तर तुम्ही दोषीदार नव्हतात। आणि मी एक आई घरातून निलानी आई बाप बेट्याने म्हणजे ह्याची चौकशी त्यांनी करायला पाहिजे होती की नको सांगा, त्यांना घेऊन कायद्यात। तर आज हे 2 मर्डर झाले नसते ना, एक झाला होता पण आज हे 2 मर्डर झाले नसते ना, त्याने केला नसते ना, त्याला कायदा दाखवले नसतं तर म्हणतात पुरावा नाही। रत्नागिरीत झालेल्या तिहेरी हत्याकांडात आता एक नवीन माहिती समोर आलीये। माझ्या तक्रारीची वेळीच दखल जर जयगड पोलिसांनी घेतली असती तर पुढचे 2 खून झाले नसते, असा दावा राकेश जंगम याच्या आईने केलाय। जूनच्या 6 तारखेला 3-3:30च्या दरम्यान त्याचे वडील आले। कोणाचे आता मारला ना, त्याचे वडील आले इथं, त्याला हाक मारली आणि तो निघून बाहेर रस्त्यावर गेला। गाडी थांबवला आणि रस्त्यावर गेला। तर त्याला म्हणतात की तू हे पैसे घे, कपडे घे आणि तू इथून निघून जा, इथं थांबू नकोस। ते पण कुठे जा, तिकडे पुढे बसायला जा, नाक्यात बसायला येऊ नकोस। तर मी परत त्यांना काय म्हणते, मी ह्या खिडकीत होते आणि सून माझी बाहेर होती। तर मी म्हटलं काय हो भाऊ, तुम्ही त्याला का पाठवताय इकडे? बोलवून घेतले आतमध्ये, त्यांना का पाठवताय? तर नाही, आम्ही राकेशने जर तोंड उघडला ना तर आम्ही सगळे फासावर जाऊ, असा बोलला आणि तो निघून गेला, थांबला नाही। आणखी 5-10 मिनिटांनी आपल्या पोरग्याला पाठवला म्हणून राकेश इकडे ये म्हणून तो गेला बाहेर त्याच्याबरोबर। पप्पा जात आहेत पोलीस स्टेशनला, तू पण चल, आणि त्याला गाडीत भरला आणि घेऊन गेला म्हणून मी परत त्याला फोन लावला, तू राकेशला कुठे नेलायस रे? तर नाही, हाय माझ्या बरोबर, आम्ही पोलीस स्टेशनला जातोय। नंतर तो 6-6:30 वाजेपर्यंत आला नाही, माहिती मिळाली नाही, म्हणून मी ह्या पोलिसांना विचारायला गेले। म्हटलं असं अशी तक्रार काय आहे राकेशची, हो खरी आहे का खोटी आहे? मला म्हटलं 2-3 जणांनी सांगितलं नाही राकेशला मी मारू म्हणून, परत म्हटलं ह्यांना असं केलेलं सगळं सांगितलं नाही म्हटलं मला, म्हणून विचारायला गेले। विचारतो म्हणतात तुमच्या राकेशने काय केला नाही माहिती आहे तुम्हाला? हाफ मर्डर केला नाही। मग हाफ मर्डर केला नाही मग तुम्ही अटक करा ना त्याला। राकेश गायब झाल्यावर सुमारे 1 वर्षभर राकेशची आई आपल्या मुलाला शोधण्यासाठी पोलीस स्टेशनच्या चक्रा मारत होती। राकेश आज हयात नाही। आपल्या पहिल्या खुनातील साक्षीदार म्हणून दुर्वास पाटीलने राकेशचा देखील काटा काढला। राकेशच्या आईची तक्रार गांभीर्याने घेत जर पोलिसांनी तेव्हाच सखोल तपास केला असता तर राकेश जंगम आणि भक्ती मयेकर आज हयात असते। राकेशच्या आईसोबत सामाजिक कार्यकर्त्या संध्या कोसुंबकर या देखील पोलीस स्थानकाच्या चक्रा मारत होत्या। त्यांनी देखील जयगड पोलिसांनी या प्रकरणी हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला आहे। आणि माझे आहे ते आरोप सगळेच्या सगळे जयगड पोलिसांच्या विरोधातच आहेत, कारण की जयगड पोलिसांनी जाणीवपूर्वक दारूवाला दुर्वास पाटील आणि त्याच्या बापाला पाठीशी घालण्याचंच काम आतापर्यंत केलं। चुकून भक्ती मयेकरचा मर्डर झाला आणि त्याच्यातून ज्याने खून केलाय त्याने दुसरा खून केल्याचं कबूल केलं, ते सुद्धा जयगड पोलिसांना नाही तर रत्नागिरी शहर पोलिसांना। आणि त्याच्यातून तो जो शोध लागलेला आहे त्यामध्ये जयगड पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे आणि होतीच, कारण त्यांनी कधीच आम्हाला राकेश जंगम बद्दल कोणतीच योग्य ती माहिती दिली नव्हती आणि वेळ मारून नेलेली होती। राकेशच्या आईने केलेल्या तक्रारीचे सर्व अर्ज आमच्याकडे आहेत। या प्रकरणी हलगर्जीपणा झाला असल्यास आम्ही कारवाई करू, असे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सांगितले। संबंधित सगळे अर्ज ज्याच्या चौकशी झालेली आहे ते सगळे ॲडिशनल एसपीकडे आलेले आहे। त्याच्यात कोणी दोषी आढळल्यास आम्ही त्याच्यावर सक्त कारवाई करू। कोण काय बोलत आहे त्याबद्दल मी वाच्यता करू शकत नाही। जयगड पोलिसांनी त्या मिसिंगमध्ये जो आरोपी आहे दुर्वास पाटील याला राकेश जंगमच्या मिसिंगमध्ये त्याला वारंवार आम्ही त्याला बोलवलेलं होतं। ते मिसिंगचे कागदपत्र आम्ही पाहिलेले आहे। सखोल तपास ॲडिशनल एसपी करत आहेत, ते तुम्हाला लवकरच माहिती कळवतो। जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार।